मी काय म्हणतो बायको तुला, तू माझा का नाही डब्बा घेऊन नाही का शेतामध्येच येशील. माझा टिफिन डब्बा घेऊन शेतामध्येच येशील आणि पाणी पण घेऊन येशील. पाणी म्हणजे तहान लागले तर पाणी पण पाहिजे ना, पिवाचं पाणी घेऊन येशील. आणि टिफिन डब्बा. मी शेतामध्ये चाललो आता कामं करायला. शेतीचे कामं जवळ जवळ आले. नांगरणी करायची आहे. तुला काही समजते का? लवकर लवकर सांगतो ते कामं कर. आणि लवकर शेतामध्ये माझा टिफिन डब्बा आणि पाण्याची बाटल घेऊन ये. हो 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 ठीक आहे. तुम्ही बेझिझक शेतामध्ये जा. मी पाण्याची बाटली आणि टिफिन डब्बा तुमचा घेऊन येते शेतामध्ये. तुम्ही नांगरणी करा सर्व शेताची. तेच म्हणतो मी. मी जातो आता शेतामध्ये. अरे बापा गगनराव, कुठं चालला रे तू? अरे का पिंटू भाऊ, आता शेतामध्ये नांगरणी करायची आहे. आता शेतामध्ये जातो मी. तुला काही आणखी बोलायचं आहे का? बोलून घे. कारण मला आता शेतामध्ये कामच आहे, चांगलेच काम आहेत शेतामध्ये. नांगरणी वगैरे करायची आहे. आता मी काही आणखी बोलू? मलाही पण तेच विचारायचं होतं. कुठं चालास बापा? आता तूच सांगलास का मला शेतामध्ये नांगरणी करायची आहे. आता सांगलास ना तू स्वतःच. मी तुला आणखी काही विचारू का? चल मग आता जाऊ शकतेस तू आता आपल्या कामाले. हो, आता माझे पण शेत शिवारातले कामं पडले आहेत. म्हणून आता तुले पण म्हणलो आता कुठं चाललास. आता शेतीचे काम आहेत ना का? शेत शिवारमध्ये कामच राहतात. हो तो तर आहे भाऊ पिंटू. आमच्या शेतामधले काम आहेत ना, तुझ्या शेतामधले काम आहेत. चल मग आता ठीक आहे, मी निघतो शेताकडे. गगनराव गेला आपल्या शेतामध्ये नांगरणी करायला. हे बैल तर बैल पण लवकर लवकर नाही चालत. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते, तिफन चालते. अरे काळ्या मातीत मातीत तिफन चालते. अरे बाप रे गा, बायकोले सांगितलं होतं डब्बा आणजो म्हणून. माझं जेवण करायचा. भूकची वेळ झाली. अरे बापरे, आता कसं काय करू मी? बायकोला समजावू सांगल, पण ते ऐकायचं नावच नाही घे. कोणता काम सांगला का बरोबर ऐकत नाही. आता कोणती दुसरी बायको असली असती नाही का? आता लवकर लवकर डब्बा घेऊन आणलं असतं. टिफिन डब्बा माझा आणि पाण्याची बाटली. आणखी काय घेऊन यावायचं होतं? बायकोले सांगू डोकं तापलं आहेत. सांगतो पण ऐक नाही. बापरे, हे बैलांनो, अरे यांना पण तहान लागली असेल. बैलांना पण पाणी पाजावं लागल. आणि गवत पण टाकावं लागल. यांना पण चारा टाकतो, पाणी पाचतो. आता सीधा घरीच जातो ना. विश्रांती होईल, आराम होईल, घरीच जाऊन बसतो. बायकोच्या भरोश्यावर राहून फायदा नसेल. ते केव्हा आणल ती वाट बघत राहिलो तर मग मला वेळच होईल. म्हणून मी सीधा घरीच जातो आता. गगनरावची बायको शेतामध्ये टिफिन डब्बा नाही घेऊन आली म्हणून गगनराव आपल्या बायकोच्या मागे ओरडते. तू एक नंबरची खराब बायको आहेस. काय व एवढ्या रागामध्ये आल्या ना मला एक नंबरची खराब बायको आहे म्हणत्या? अरे बापा बरोबर आहे ना. मी तिकडे गेलो शेतामध्ये, नांगरणी करत होतो शेतामध्ये. आणि तू आलीस का? माझा टिफिन डब्बा ना आणलीस, पाण्याची बाटली ना आणलीस. माझी भूकची वेळ झाली का नाही झाली? मी तिकडे उन्हामध्ये तेवढ्यानं काम करतो, कष्ट करतो शेतामध्ये ना. तू मला जेवण करण्यासाठी टिफिन डब्बा पण ना आणलीस. समजते का तुला काय जरासा? हो का? गलती झाली. आता थोडा वेळानं निघतो म्हणलो. माझी तिकडे भूकची वेळ झाली ना, तू थोड्या वेळानं निघतेस. घरून थोड्या वेळानं निघशील आणि मी ती वाटच बघत राहू तुझी. फालतूच. दे आता जेवण करायला दे. भूक लागली तेवढ्या जोरामध्ये. समजून नाही घे कोणाले. कधीतरी नवऱ्याला समजून घेतलीस का आपल्या? भूकची टाइम झाली असेल माझ्या नवऱ्याची. का आपण टिफिन डब्बा घेऊन जाऊ नवऱ्यासाठी? तसा नाही. कामाच्या गोष्टी नाही समजत. हो असू द्या ना, गलती झाली ना. तुम्हाला आता जेवण करायला देतो ना. हो आता ठीक आहे, जा. माझ्या जेवणाचं ताट करून दे. मी आता जेवण करतो लवकर लवकर. आणखी शेतामध्ये जायचं आहे, कामं आहेत. तुझ्यावानी घरी बसून कामं नाही होत. शेतामधले कामं आहेत. हो ना, ठीक आहे ना, मी आणतो ना, तुमचा ताट बनवून आणतो ना जेवणासाठी. बायकोपासून घरी यावा लागला. आता तिथेच डब्बा आणून दिला असतं तर माझ्या. कशाला मी घरी आलो असतो? फालतू. आता माझा टिफिन डब्बा तिथे शेतामध्ये आणलं असतं ना, तर मग मला कशाला तकलीफ आली असती घरी येऊन जेवण करायची? तिथेच मस्त निवांतपणे झाडाच्या खाली बसून जेवण केलं असतो मी शेतामध्येच. मस्त आपल्या कामाला लागलो असतो. अजी का म्हणता जी आता आमच्या सबस्क्रायबर बंधूंनो? झाले तुमच्या शेतातले कामं? आता गगनराव गेला नांगरणी करायला. तुम्ही तर बघितलं असाल आता. गगनरावला नांगरणी करायला गेला तर मग त्याच्या बायकोनं काय टिफिन डब्बा तर नेलं नाही त्याचा बिचारायचा. आता तो उपाशीच राहील का? आता त्याच्या बायकोला समजायला नाही पाहिजे का?
माझा नवरा शेतात गेला, मग आता टिफिन डब्बा घेऊन जातो आपल्या नवऱ्यासाठी. तर तिनं का केलं, घरी मस्त बसली आहे न, तो नवरा तिकडे उन्हामध्ये काम करते आणि तिनं टिफिन डब्बा नाही नेलं ना आपल्या नवऱ्यासाठी, पाण्याची बाटली नाही नेलं, त्याला तहान लागली असेल, त्याला भूक लागली असेल, तो तिकडे शेतामध्ये नांगरणी करते. आता पहिल्याच्या काळामध्ये असं बैलांनाच नांगरणी करत होतं, आता ट्रॅक्टरचा जमाना आहे. आत्तापासून 10 वर्षाच्या पहिल्यांदा जेव्हा आम्ही लहान लहान होतो का नाही, त्यावेळी मस्त अशी बैलांनाच नांगरणी होत होती ना. आता गोष्ट कशी आहे तुम्हाला सांगू का, आता ट्रॅक्टरनं नांगरणी होते. आता कोणाजवळ बैल नाही दिसत. अशी गोष्ट आहे. आता पुराण्या जमान्यामध्ये कसं बैल राहायचं, मस्त नांगरणी करायचे, शेतामध्ये लोक दिसायचे. आता कोणी लोक नांगरणी करताना नाही दिसत. आता पुराण्या जमान्याची मी कल्पना केलं व्हिडिओमध्ये का तुम्हाला, पुराण्या जमान्यामध्ये लोक कसं, कोणी शहरी भागातले असतील त्यांना नांगरणी कशी करतात आपल्या गावातले लोक ते माहीत नसेल. आम्ही तर बघितलं लहानपणी, आम्हाला माहीत आहे कसा करत होते, का करत होते सर्व काही गोष्टी. पण कोणी आता नवीन शहरामधले असतील त्यांना पण माहीत नसेल, पण असंही नांगरणी करते शेतामध्ये मस्त. पहिल्यांदा आम्ही बघितलं, आम्ही गावामध्येच राहतो, आम्हाला माहीत आहे अशा गोष्टी. आता गगनरावची गंमत, त्याच्या बायकोनं काही डब्बा नेलेलाच नाही, टिफिन डब्बा. तुम्हाला आता माहीत आहे ना बायकोची गंमत. बायको आहे त्याची मस्त आळशी, मस्त घरी झोपली, मस्त बसली असेल, तो गेला ना आपल्या बायकोवर मग राग काढते. बायको म्हणते मी शेतामध्ये गेलो, म्हणते तू टिफिन डब्बा नाही आणलीस, म्हणते आता का करू म्हणते मी. गोष्ट अशी आहे, बायकोची काही घेऊन फिरता नाही आहे. आता का करू. अशी स्टोरी होती, कल्पना केलं मी आजच्यासाठी फक्त एवढाच.